कोयनाला आणि कोयनाला ओझरडे वॉटरफॉल आहे. तो वॉटरफॉल आपण एक्सप्लोअर करण्यासाठी चाललेलो आहे. स्वतः आपण कोयना घाट उतरतो आहे आणि सध्याला माझ्यासमोर जो वॉटरफॉल आहे ना तो एकदम खूपच चांगला दिसतो आहे. असा वॉटरफॉल मागे आणि हे बघा अशी ते पब्लिक थांबते बुट्टा बिट्टा खाण्यासाठी. आणि हे बघा असं तुम्हाला इथे बुट्टा वगैरे खायला भेटेल. सो तुम्ही इथे खाऊ शकता. आणि असं समोर वॉटरफॉल आहे. आपल्या रस्त्यातच कोयना डॅम दिसायला लागलेला आहे. माझ्या समोरच आहे तो कोयना डॅम. तर आता धरमवरून पाणी सोडलेलं आहे. हे बघा झूम करून तुम्हाला दाखवतो मी. बघा गाईज पाऊस इथे चालू आहे आणि खूप थंडी वाजते ना म्हणून तो कॅमेऱ्यावरती जरा पाणी पडते म्हणून जरा क्लिअर पण येते. पण रोड टचच आहे भेंडी आणि आता तिथंच त्यांनी पाणी सोडलेलं आहे. आता आपल्या समोर आलेला आहे कोयना गार्डनचा गार्डन आहे. पण आपण त्या गार्डन एक्सप्लोर करायला आलो नाही आहे. आपण त्या डॅम एक्सप्लोर करायला आलेलो आहे. तो डॅम एक्सप्लोर करायला आपण. मित्रांनो फायनली आपल्याला तो धबधबा दिसलेला आहे. ओझरडे वॉटरफॉल आहे. तो खूपच मोठा वॉटरफॉल आहे. आणि आता आपल्या रोडवरूनच तो वॉटरफॉल किती मोठा दिसतोय. तो बघा तो समोर वॉटरफॉल किती मोठा दिसतोय. त्या धबधब्यावरती आता चाललेलो आहे. तर मित्रांनो धबधबा तर आपल्या समोरच आहे. हा बघा आणि पब्लिक पण आहे एकदम खूपच आहे. गाडी इथे लागलेला आहे. फेमस वॉटरफॉल आहे. फायनली आपण गेट जवळ पोहोचलेलो आहे. हा बघा हा गेट आहे जाण्यासाठी. आणि हे बघा हे काका आम्हाला म्हटलेले आहेत ती गाडी तिकडे लावा कारण ह्या साईडला पार्किंग बाईक लोकांची आणि ह्या साईडला 4 व्हीलरची आहे. बघा इथे मागे दिसत आहे ते पण इथे पण 4 व्हीलर्स लागलेले आहेत. फायनली आपण आलेलो आहे ओझरडे धबधब्याकडे. आणि बघा हा काहीतरी आहे इथून असं मार्ग आहे जाण्याचा. आणि तिथे आपल्याला तिकीट वगैरे इथे पोलीस वगैरे पण आहेत. आणि पर पर्सन तिकीट आहे 100 रुपये इथे. सो या तेव्हा आणि तिकीट वगैरे भेटतं आपल्याला. सो एक्सप्लोर करायला का. हे इथे चालायला वगैरे ह्या लोकांनी खूप चांगलं केलेलं आहे. आणि पब्लिक पण खूपच आहे. पूर्ण ट्रॅकिंग पूर्ण जंगलमध्येच आहे. आणि खूप चांगलं केलेलं आहे या लोकांनी. बघा इथं छोटे धबधबे असे दिसतात हे बघा. आणि पब्लिक पण इथं खूपच आहे. त्या वॉटरफॉलला व्हिजिट करतात. आणि पूर्ण हे बघा पूर्ण जंगलच आहे. तर ना तुम्ही याल तर इथं नक्की व्हिजिट करा. कारण हे बघा जांबा आहे. ह्याला म्हणतात जांबाची दगडी आहेत. तो चालायला बिलायला एकदम व्यवस्थित आहे. तर असे बाजूला खंबे वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि आजूबाजूला नुसतं झाडच झाड आहे. तो इथं ब्लॉगिंग करायला पण मजा येते आणि एक्सप्लोअर करायला पण ही जागा खूप मजा येते. आणि हे बघा पब्लिक आणि पूर्ण ग्रीनरीच आहे. तर बघा रस्ता तुम्हाला चालता आहे बघा असे पाणी दिसणार वॉटरफॉल तर पाणी. आणि चढायला पण खूपच आहे म्हणजे शिड्या खूप आहेत. खूप लांब आहे म्हणजे थोडंसंच आहे. तर काय हे बघा इथून आपला हा जांबाचा रस्ता संपलेला आहे. आणि इथून सिमेंटचा रस्ता चालू झालेला आहे. आणि सिमेंटचा रस्ता वगैरे पण इथे खूप चांगलं केलेलं आहे. आणि हे बघा प्रॉपर एकदम असं जंगल गेलेलं आहे इथे ट्रॅकिंगसाठी. सो इथे खूप लांबून पब्लिक येते. काका तुम्ही कुठून आलात. मी सातारावरून आलो. सातारावरून. तुम्हाला कसं माहीत पडलं की इथे धबधबा आहे असं चांगला सुंदरचा. आम्हाला माहिती आहे ऑलरेडी. तुम्हाला माहिती ऑलरेडी. मागे तुम्ही आलेलात काय. माझे मित्र आलेले. तुमचे मित्र आलेले काय. हां धन्यवाद.
बघा सीडा खूपच आहे भेंडी आणि खूपच मोठं हे आहे वरती. सो आपल्याला हळूहळू जावं लागतं आहे आणि पब्लिक पण खूपच आलेली आहे आज. आणि प्रॉपर हे बघा जंगलातच प्रॉपर हा ट्रॅक केलेला आहे आणि पोलीस वगैरे पण इथं आहेत. ते काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि हा झाड वगैरे एकदम कसं आहे हे बघा. काय असं कसं झाड ते फर्स्ट टाइम बघितलं असा. हे बघा भेंडी हे बघा रापची काय एकदम नेक्स्ट लेवल. हो भाई साहब फर्स्ट टाइम बघितलं असा. एक्झिट वरती असं दम वगैरे लागा किंवा काय असं काय वाटलं की पाऊल करत वगैरे आला तर इथे बघा अशी पब्लिक अशी उभी आहे. आणि या लोकेशनवरून आपल्याला धबधबाचा पोट बघा जेवढा दिसून येतोय. आणि इथं फुल पब्लिक इथं आहे आणि दगडी बघा किती मोठी मोठी आहे तिथे. आणि पाण्याचा पोट पण खूपच आहे. बघतो बेबीचं भेटलेला आहे आपल्याला. तर काका तुम्हाला एक धबधबा कसा वाटला? हा खूप सुंदर आहे. हां पर्यटकांसाठी आकर्षित करणारा आहे. आजूबाजूच्या परिसरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. साधारणतः 500 ते 700 मीटर वरती चालायला लागल्यानंतर आपल्याला एक मनमोहक दृश्य दिसून येतं. सगळे कुटुंबातील व्यक्ती हा धबधबा पाहण्यासाठी येऊ शकतात. त्या पद्धतीचा रस्ताही या ठिकाणी शासनातर्फे तयार करण्यात आला. दादा थँक्यू. हां हा बोलता आहे गोवाकडचे आहे. ओके ओके काय बघा आता शिड्याचं ट्रॅकिंग खूप मोठा झालेला काय आहे बघा. आता कशा शिड्या दिलेल्या आहेत त्यांनी एकदम असं सरळ एकदम. आणि इथं खूप म्हातारे लोक पण यायला लागले. पण ते कसे काय ट्रॅव्हल करतात ना काय माहिती. बघा शिड्या भेंडी किती हे झालं मोठे एकदम. असं पकडून जावं लागतं आम्हाला. तर मित्रांनो शिड्या चढून खूप दम लागलेला आहे आम्हाला. तरी पण आम्ही चढतोय. धबधब्याच्या जवळ चाललेलो आहे तसं धबधब्याचं पाणी आमच्यावरती यायला लागलेलं आहे. आणि शिड्या करून इतका दम लागलेला आहे ना. तरी पण त्या वॉटरफॉल ह्या बघण्यासाठी आम्ही एवढं करतो आहे बघा. जेव्हा हे सगळं धबधब्याचं पाणी आहे एकदम खतरनाक. काय जेव्हा सगळं मोठा ट्रॅक करून आम्ही फायनली धबधब्याजवळ पोचलेलो आहे. बघा धबधब्याचं पाणी पण उडायला लागलेलं आहे. आणि धबधबा खूप मोठा आहे बघा. पब्लिक पण इथं खूपच आहे. भरपूर हे वॉटरफॉल सेफ्टी भरपूर आहे फॅमिलीसाठी बी आणि सर्व लोकांना छोट्या मुलांसाठी. आणि बेस्ट वॉटरफॉल आहे. कोयना भागातला पाटण तालुक्यात 1 नंबर वॉटरफॉल आहे. बच्चे कंपनी तुम्हाला कसं वाटलं? एकदम बोल कैसा लगा बोल अच्छा लगा बोल ना कैसा लगा? अच्छा लगा. खूप छान वाटलं. मस्त वॉटरफॉल आहे. तर मित्रांनो तुम्ही पण असंच प्लेसला व्हिजिट करा. आणि हा खूपच छान वॉटरफॉल आहे. धन्यवाद आपले रिव्ह्यू दिल्यानंतर.
कसं पाहा तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. असे इंटरेस्टिंग ब्लॉग आणि असे स्पेसिफिक तुमच्यासाठी घेऊन येईल. तो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.